स्थळ पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह, लक्ष्मण हके यांचे आक्रमक कार्यकर्ते आणि दुसरीकडे मराठा आरक्षणामध्ये काम करणारे सक्रिय कार्यकर्ते। प्रचंड मोठा गोंधळ निर्माण होतो, पोलिसांची कुमक वाढली जाते आणि पोलीस मध्यस्थी करतात, राडा थांबतो। मग या राड्यामागचं नेमकं कारण काय? मित्रहो नमस्कार। आज सकाळपासून सोशल मीडियावरती पंढरपुरातील लक्ष्मण हकेच्या पत्रकार परिषदेने जो राडा झाला, तो राडा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतो आहे। पंढरपूरमधल्या शासकीय विश्रामगृहामध्ये लक्ष्मण हके यांची पत्रकार परिषद असताना नेमकं असं काय घडलं की मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक झाले आणि मग पोलीस, मराठा समन्वयक आणि लक्ष्मण हकेंचे कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली। पोलिसांनी बाचाबाची अडवण्याचं काम केलं। नेमकं या बाचाबाची मागे नेमकं खरं कारण कोणतं आहे आणि हा राडा नेमका कशामुळे घडला हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। खरं तर पंढरपूरमधील शासकीय विश्रामगृहातील लक्ष्मण हके त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये लक्ष्मण हके त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। या दोघांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी कार्यकर्त्यांनी मोठ्यानं मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात घोषणाबाजी केली आणि मग तुम्ही या घोषणा का देताय अशा प्रकारचा जाब स्वतः लक्ष्मण हकेंनी त्या कार्यकर्त्यांना विचारला आहे। हे मी स्वतः बोलत नाही, असा व्हिडिओ प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे। व्हिडिओ नेमका काय आहे ते आपण बघूया। बघितलं, लक्ष्मण हके सुरुवातीला काय म्हणतात की तुम्ही घोषणा का देतायत आणि मग मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते असं म्हणतात की तुमचा घोषणेला विरोध आहे का? मग पुन्हा लक्ष्मण हके असं म्हणतात की माझा घोषणेला विरोध नाही, मी कुठं म्हणलो घोषणा देऊ नका। म्हणजे सुरुवातीला लक्ष्मण हके असं म्हणतात की घोषणा देऊ नका आणि लगेच बदलतात, लगेच ते असं म्हणतात की मी कुठं म्हणलो घोषणा देऊ नका। म्हणजे मराठा आंदोलकांना घोषणा देण्यापासून रोखण्यासाठी लक्ष्मण हके आणि त्यांचे कार्यकर्ते सरसावले, मग राडा झाला आणि मग मराठा आंदोलक असं म्हणतात की लक्ष्मण हके सर, आम्ही तुम्हाला आवाजावर बोलतोय, हके सर म्हणतोय आणि लक्ष्मण हके त्यांना आरेतुरीची भाषा करतात। मुळात प्रश्न असा आहे की जर तुमच्या विरोधामध्ये समोरचे कार्यकर्ते तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आले असतील तर त्यांना आपण वैचारिक तोंड देणं गरजेचं आहे। त्यांचे नेमके प्रश्न काय आहेत त्याचे उत्तर आपल्याकडे असतील तर बिनधास्तपणे आपण त्यांना सविस्तरपणे उत्तर देणं गरजेचं आहे। उत्तरं द्यावी लागतील आणि मग ते मराठा आंदोलक आक्रमक का झाले? कारण तुम्ही घोषणेला विरोध केला, हमरीतुमरीची भाषा केली। तुमचे काही कार्यकर्ते अंगावर जाण्याचं काम करतात पोलीस असताना देखील। म्हणजे मुळात तुम्हाला घोषणेला विरोध आहे का? खरं तर लक्ष्मण हकेजी, तुमचा मराठ्यांनाच विरोध आहे हे सगळ्या प्रकरणावरून दिसून येतोय। परंतु इथून पुढे स्वतःला प्राध्यापक समजून घेत असताना लक्ष्मण हकेनी मला वाटतं समोरच्याच्या देखील भावना, समोरच्याचे विचार देखील समजून घेणं गरजेचं आहे। पंढरपूरमधल्या राड्याच्या पाठीमागं मला वाटतं आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून तुम्ही जर मराठ्यांना जबाबदार धरणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागेल। कारण मित्रांनो, लक्ष्मण हके सुरुवातीला म्हणाले की तुम्ही घोषणा का देताय आणि परत लगेच बदलतात की मी कुठं म्हणलं घोषणा देऊ नका। म्हणजे अशा प्रकारचा दुतोंडी माणूस या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेला आहे। पंढरपूरमधील माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इथून पुढे आपण वैचारिक विरोध करावा, इथून पुढे आपण चिखलामध्ये दगड टाकू नये, घाण आपल्या अंगावर उडणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की लक्ष्मण हके यांनी देखील स्वतःला प्राध्यापक समजणाऱ्या हकेंना मला विनंती करायची आहे की तुम्ही देखील समोरच्या बांधवांच्या प्रश्नांना सामोरं जाणं गरजेचं होतं। तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता, परंतु दुर्दैवानं तिथं तुमचे काही कार्यकर्ते धडपशाही, हुकुमशाही करताना दिसले, जे पोलीस समोर असताना, म्हणजे कायद्याचा धाक असताना अंगावर जाणारे कार्यकर्ते कोण आहेत याचा देखील विचार होणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।